किंवा आता निवांत देतो की पुन्हा एकदा मला तुमच्यामध्ये परमिशन पहिल्यांदा मला वाचता तिसरा टायमाला सांगितलं तयार नव्हती माझी इच्छा सुद्धा नव्हती संध्याला सांगायला मनापासून इच्छा नव्हती पण देवाची इच्छा होती तुमच्यासाठी बोलण्याची मी कंटाळलो मी कंटाळलो दोनदा संदेश दिली पण देवा फक्त तुमच्यासाठी कधी कंटाळा नाही. मी दोनदा संदेश दिला मला कंटाळा आला पण परमेश्वर तरी तुमच्यासाठी कंटाळा म्हणून आज तुमचं बोलतो काही शब्द आहेत पावलाविषयी का वाचायला होतं आपल्यासारखा व्यक्ती नव्हता तो सामान्य आपल्यासारखा सामान्य नव्हता तो त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य होतं की त्या काळातला PhD धर्मशास्त्रामध्ये एवढा हुशार मानव आणि त्या काळातला सगळ्यात हुशार म्हणून ओळखला जाणारा हा पाऊल होता. त्याच्याकडे कुठल्या गोष्टीची कमी नव्हती कुठल्याच गोष्टीची कमी म्हणजे मागितलं ते त्याला लगेच मिळत होतं अधिकार होता प्रेषितांना मारून तो जीवने टाकून त्याला एवढा ॲक्टिव्हिटी होती. पण नवरा अभ्यास सांगते ह्याकडे सगळं होतं जगात म्हणजे एकदा एक व्यक्ती येऊन प्रवेश होती की मला स्वर्गाचं वतन मिळावं म्हणून मी काय करावं तो प्रवेशला उत्तर देतोय जे आहे नाही तो देऊ आणि माझ्या मागे पावलाच्या दिशेने गेलो जेव्हा त्याला हात मारले तेव्हा पावला एकच शब्द बोलला त्याला सगळं होतं प्रभूजी तुम्ही कोण आहात. आज इथल्या प्रत्येकाला परमेश्वर ओळखतो नावाशी ओळखतो तो वचन म्हणते की माझी मेंढर माझी वाहने ऐकतात आणि त्याला नावाशी हात मारून बोलतो का ओळखतो तुम्हाला माझा जन्म 2004 पण आईच्या पोटी येणं हे फक्त एक कारण आहे आईच्या पोटी येणं कारण आई फक्त एक माझं माध्यम आहे पाठवणारा मला परमेश्वरच आहे तुम्ही फक्त तुमची आई माध्यम आहे. ह्या जगामध्ये प्रेषकांना असंच पाठवलं नाही ते म्हणते जगाच्या स्थापनेपूर्वीच परमेश्वराने आमची निवड केली म्हणजे दावीला जे बोलतो की मी पृथ्वीच्या अधोभागी होतो म्हणजे मी दिसतच नव्हतो कुणाला माझ्या आईला पण माहीत नव्हतं मी काय का गोरा आहे का कसा आहे मी अधोभागी होतो आणि मी कुणाला दिसत नव्हतो तरी माझ्या आकृतीची जगसी गोपीत नव्हती तरी पण मी त्याला दिसत होतो म्हणजे मी दिसत नाही तरी पण परमेश्वर मी होतो दावीला ते बोलतो मी माझ्या आईच्या गर्भात पिंडरूपी असता तिच्या निदान मला पाहिलं पावलाला सुद्धा मी बघितलं होतं 2004च्या आधी उत्पत्तीमध्ये तुमच्या प्रत्येकाचं नाव त्याने स्वर्गामध्ये आधीच तयार केलं तुम्ही खाली जाणार आहे हे अख्ख्या स्वर्गाला माहित होतं तुम्ही काय काय करणार आहे हे सुद्धा स्वर्गाला माहित होतं दावीने जेव्हा पाप केलं हे सुद्धा माहित होतं की त्याला पाप करणार आहे स्टार्टिंगला देवामध्ये वाढणार पण पाप करणार हे पण त्याला माहित होतं पण परमेश्वर पण माहिती होती की नंतर तो पश्चाताप सुद्धा करणार वचन म्हणते की हा माझा मनासारखा आहे. इथल्या प्रत्येकासाठी परमेश्वराने काहीतरी योजना प्लॅन केल्या जेव्हा पावलाकडे सगळं आहे जगामध्ये सगळी गोष्ट आहे त्याकडे शिक्षण आहे शिक्षणाने त्याला मान मिळतोय पैसा असल्यामुळे त्याला मान मिळतोय अधिकार असल्यामुळे सुद्धा मान मिळतोय त्याला कुठल्या गोष्टीची कमी आहे पण जेव्हा परमेश्वर हात मारतो हे शब्द मला छळ कापलं एक शब्द पावलाचा अंत करत धनातून केला तर तू कोण आहे प्रभू ज्यांना असं तुझं छळ करत असतो मीच आहे का असं बोलला का शाऊलानं फिजिकली छळ केला आपण मानसिक देवाचा छळ करतो आपण त्याचा एक काळ होता की माझं आयुष्य कसं होतं एक काळ असा पण होता की ह्या पायऱ्यावर बसून मी आणि आवडत होतो आवडत सुद्धा माहिती आहे ती वेळ माझी सोसायटीची शेवटची होती इथं बसलो होतो आणि बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत ते परमेश्वर मला आवाज दिला इतकंच प्रेम तू माझ्या सुद्धा करू शकतोस समजून गेला तरी कोण आवडेल तेवढंच प्रेम तू माझ्यावर करू शकतोस काय मी जसं तुम्ही माझ्या ऐकू शकते आवाज
माझ्या परमेश्वरावर काय केलं? का माहीत नाही मला त्याला का हाक मारली? आणि त्याला माहीत होतं. तुमच्याबद्दल त्याला माहीत आहे माझ्याबद्दल की आपण चुका करतोय, पण जेव्हा आपण खरोखर फिरेल ना परमेश्वराकडं, आपणच त्याचं स्वर्गाचं राज्य वाढवणार आहे हे सुद्धा त्यालाच माहीत आहे. पाऊलचा छळ करत होता, पण परमेश्वर म्हणतो हे परराष्ट्रामध्ये माझं शुभवर्तमान येणारा पात्र आहे. सोन्याचं पात्र नाही म्हणत आपल्याला परमेश्वर. आपण सोनं नाही, जगामध्ये सोनं मोठं आहे पण आपण सोनं नाही. जग काय म्हणतं की सोना हित आहे माणसाचा, बरोबर. जग म्हणते की सोन्या या म्हणजे काय म्हणते, ह्या जगाचे काय म्हणते त्याला म्हणलं तर अनमोल गोष्ट, की ती गोष्ट का म्हणजे ज्यावेळी इंग्रज गेले तेव्हा त्याने आपला कोहिनूर पण घेऊन गेली. का? किमती आहे, त्याला किंमत आहे. पण परमेश्वर आपला कोहिनूर हिरा बिरा काय म्हणत नाही का? आपण तसं नाही का? काय वाटतं प्रत्येकाने सांग, काय वाटतं? काय वाटतं? प्रत्येक जण सांग प्लीज, काय वाटतं? आपण कोहिनूर नाही, आपण हिरा नाही, सोनं नाही, मग आपण कोण? त्याच्यापेक्षा मौल्यवान एशिया 43:4 नंतर तुम्हाला आम्हाला जायचं मोठे योग्यतेच आहे. म्हणजे जेव्हा प्रेम तुझ्या जीवाबद्दल मी मनुष्य राष्ट्र देखील घेऊन टाकलं. तुम्ही म्हणतो माझ्यासाठी कोण काय करत नाही, चुकीचं आहे. त्या जगातली लोक तुमच्यासाठी काय करू शकत नाही, ते जज होते आपल्या नेमकं का की मी कोहिनूर नाही. ते जवळ म्हणतं स्वर्गामध्ये सोनं माझ्या पायापाशी आहे, मी त्याच्यामध्ये याचा करतो, बरं पडत नाही. सोनं पायापाशी आहे, सोन्याला किंमत नाही. स्वर्गामध्ये सोनं अपाट आहे. प्रगतीकडे म्हणतात की तुमच्या पायाखाली सोनं आहे सगळं, किंमत नाही. स्वर्गामध्ये एवढं सुख आहे, शब्द ऐकला की देव काय आहे काही परमेश्वराला काय ते विचार असतात काय नाही. म्हणजे प्रत्येक शब्द सेक्टरला घ्यायला तयार स्वर्ग, तरी पण त्या स्वर्गामध्ये मन आज सुद्धा लागला परमेश्वराचं. का? तुला सोनं प्रिय नाही, त्या सोबत प्रिय नाही. 99 स्वर्गामध्ये असतील सुखी, पण असं एक आपण भटकलो. तो म्हणतोय 99 माझ्याकडे आहे, पण मी काय करू त्यांना घेऊन? माझं एक मुख लांब गेले. उद्या पुत्र जेव्हा लांब गेला परमेश्वरापासून, जेव्हा परमेश्वरापासून लांब गेला त्यावेळी मला एक गोष्ट मला परमेश्वर शिकवली. उद्या पुत्र लांब गेला तर, पण तिथे एक गोष्ट घडली की ज्यावेळी उद्या पुत्र परत आला तेव्हा असं लिहिले की त्याच्या बाप लगेच परत गेला, त्याला मिठी मारली. एक मिनिट ऐकले, आता ह्यो आता तू देतो देतो ह्यो उद्या पुत्र जस्ट हा उद्या पुत्र आहे. मला माहित आहे एक दिवशी परत येणारच आहे. जगाला माहित नाही, जगाला माहित नाही. तू वाया गेलस, जग म्हणते तू वाया गेलस, तुझ्यावर आता मी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, तुझ्यापासून मला प्रॉफिटच काय नाही. येऊ गेला, पण असं वाटलेले की तो तिथं लांब म्हणजे जरासा लांब होता. तुझा बाप गेला त्याला मिठी मारली. आता ह्याला जवळ म्हणजे मी मिठी मारली समजा एकदम सगळ्यात पडलो, तर तुम्हाला इथे काय ऑब्झर्व केला की या वचनामध्ये मिठी मारली म्हणजे काय? परत मिठी मारली, लगेच लगेच मिठी मारली. का? कारण की ह्याची मी रोज वाट बघत होतो. तुम्ही फोटो बघितले इंस्टावर त्याच्यावर एक मेंढर असते आणि मेंढर पळत येत असते खाली उभारला असतो. आपण परत यायला लागलोय त्याच्याकडे, पण तो सुद्धा वाट बघायला. आपण काय म्हणतोय की देव माझी वाट बघा ना. मला सांगायचं काय होतं, तो वाट बघायच्या आणि त्या बापाला अनेक लोकांनी नावं ठेवली असते. कशाला वाट बघायला लागायचं? वाया गेल्या, संपत्ती घेऊन गेलाय. आज परमेश्वर आपल्या प्रत्येकाला काय काय ज्ञान दिले.
माझं तर मिळालं नाही का तर आणि मी वाया गेले. प्रत्येकाकडे होममध्ये गोष्ट ते आपला आणि वाया घालवतो. उद्या पुत्राकडे सगळं होतं. मागितलं असतं त्या क्षणी मिळालं असतं तरी तुला असं वाटलं की माझं मी एकटं जाऊन काय करतो. बाप नको झाला, बाप नको झाला का हे सगळं नाही. पण ज्यावेळी तो बाप आपण उभारला असतो रोज प्रत्येक दिवशी उभारला असतो म्हणत असं की आज माझा मुलगा परत येतो. आज नाही उद्या उभा करतो, उद्या नाही परवा करतो. अनेक दिवस वाटतो. काल मी पाप केलं, काल मी पाप केलं, भयानक केलं आणि आजचा दिवस तर मी बघू शकतो. आश्चर्य गोष्ट आहे का का बघू शकतो. त्याचं वचन आज तुम्ही त्याच्याकडे परत या. विलापीच्या पुस्तकामध्ये आम्ही भस्म झालो नाही ही केवळ तिची दया आहे. अनेकांच्या नशिबामध्ये सकाळ नाही आहे. कदाचित माझ्या आयुष्यामध्ये मी एन्जॉय करत असेल पण माझ्या एन्जॉयमध्ये ख्रिस्तीचं सांगितलं पाहिजे. मी हसते तर माझा येशू पण हसला पाहिजे. मी रडते माझा येशू पण रडला पाहिजे. जेव्हा माझा येशू नाराज होतो तर मी हसत राहायचं नाही आहे. देवा का तू नाराज आहे सांग मला, मी तुझ्यासाठी काय करू सांग. असं बोलणारं प्रत्येक पोरगं त्याला पाहिजे आहे. त्याला नुसतं मागणार नको आहे काय प्रॉब्लेम आहे तुला सांग, मी तुझ्यासाठी जाईन. यशाच्या काळामध्ये कोण नव्हतं जाणार परमेश्वरासाठी. अनेक असे हाक मारले कोणी दिला नाही. यशा म्हणला 13 वर्षाचा असताना मला पाठवून मी तुझ्यासाठी जातो. का म्हणला त्याने? तो तुझ्या देवाकडे जेव्हा पळत लागलं परत मिठी मारली आणि त्याने कापड काढली. तुमचं पाप तो सगळं काढून टाकलं. काही डाग तुमच्या जीवनावर असतो. जग तुमच्या जीवनात डाग बघतं परमेश्वर तरी डाग बघत नाही. परमेश्वर तुमचा पश्चाताप बघतो. दावीदाने असं की आपल्यापेक्षा आलेली केली म्हणजे एकदम भयानक त्याने पाप केलं. परमेश्वर हे पण माहित होतं की याचा पश्चाताप आमच्या पापापेक्षा मोठा असणार. आज त्याचा पश्चाताप आपण उदाहरण घेतो. एका काय म्हणतो, हे देवा तुझ्या वात्सल्य अनुसार माझ्या कृपा कर, आपल्या विपुल करुणा अनुसार माझ्या अपराधापासून टाक, मला धू आणि माझ्यामधून पाप काढता. मी जन्मताच पापी आहे. म्हणजे माझ्या आईच्या पोटात तेव्हा पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केला तेव्हाच मी पापी आहे. पहा तुला अंतर्याम सत्यता आवडते, तुला अंतकरण आवडतं, जगाला बैल आवडतात पण तुला माझा अंतकरण आवडतो. मी महागाचं काय आणून तुला देईन, रोज चर्चेत देईन, तुला नाही आवडत ते येत न झालं पण तुला अंतकरण आवडतं. येजोबाने माझा मग पाप पण काढ म्हणजे मी निर्मल, मला धू म्हणजे बर्फाहून शुभ्र होईल. आपला आत्मा माझ्याकडून काढून त्याला वाटत होतं, त्याला वाईट ह्याचं वाटलं नाही की मी पाप केलं. वाईट ह्याचं वाटलं की ह्या पुढे देव बाबा माझ्यासाठी त्याचा बोलणार नाही. त्याचा पहिला बोलत होता पण परमेश्वर तरी पण बोलतो की हात आले माझ्या मनाचा खाला. तुमचं पाप असंख्य असू दे, माझं पाप असंख्य असू दे, तरी पण परमेश्वर आपल्याकडे एक गोष्ट म्हणून बघतो. जगाची सेवा करायला मी तुला बोलवणार. तुम्ही डिझर्व करत नाही जगाची सेवा. तुमची लेवल मोठी आहे. प्रत्येक जण पाचारण आहे. तेव्हाच्या काळामध्ये परमेश्वर प्रेषकांकडे बघितलं संजीवनासाठी, नंतरच्या काळामध्ये मिशनरांकडे बघितलं. आता कुणाकडे बघणार, कुणाला तो हात पसरला. तुला हात पसरायला लावला का तुमच्याकडे? हात पसरायला कधी ना मी तुझ्यासाठी जातो. हात का पसरला तर मी लावायचा तुमच्याकडे. कदाचित माझ्या जीवनामध्ये माझी काय ते असतील स्वप्न, मर्यादेमध्ये बरेच स्वप्न होतील, आपण स्वप्न होतील. मला मर्यादित कॅरेक्टर एवढं आवडतं की स्वप्न होती पण जेव्हा बघितलं तसं झालं, स्वप्न मी साईडला टाकलं. केवढं मोठं स्वप्न बघितलं असेल तुम्ही फ्युचरचं किती. मी असं असं करेन, मी असं असं किती स्वप्न मला आपली मोठी मोठी स्वप्न. पण जेव्हा परमेश्वर लागेल तेव्हा ते वचन बोलतो की माझा आत्मा परमेश्वराच्या खाली आनंद करीत आहे. का आनंद करत आहे? का? बोलवणारा साधा नाही, आपण साधा आहे. आपल्याला किंमत नाही आहे या जगामध्ये. तुम्ही जरा पाप करा जगासमोर. आज जगामध्ये जगाच्या प्रत्येक भिंतीवर कॅमेरा आहेत आणि जग तुमचं पाप जगात तुमचं पाप उघडा आणायचं आहे. जगासमोर काय चूक करा लगेच तू जगासमोर आणणार.
आता हजारो पाप तुम्ही केले आणि स्वर्गाचा कॅमेरा 24 तास तुमच्याकडे आहे, तरी सुद्धा आज त्याने तुमचा पाप झाला नाही. तुम्ही बघितलाय कुठल्या व्यक्तीला सांगितलं तर परमेश्वर बोलताय ना तुमच्या घरातून आजपर्यंत कॅमेरा बंद आहे, त्याचा वापर बंद आहे, त्याचा चोर बंद आहे, तुला माहित आहे की आजपर्यंत हा माझा मुलगा माझ्या करत येणार. फक्त विश्वास ठेवा, तुमचा बोलणारा विश्वास योग्य आहे. उद्या जेव्हा परत आला वर्तमान काम माझं आहे. त्याच्यानंतर ज्याचा भाव परमेश्वर आहे त्याचं भविष्य सुद्धा परमेश्वर आहे. तुम्हाला त्या भविष्याची टेन्शनची गरज नाही, कारण तुमची स्टोरी ऑलरेडी स्वतः केलं. तुम्ही किती पण निर्णय घ्या, तुमच्या मनासारखं घडणार नाही. जे लिहिल तेच घडणार. जगाचंच मला उदाहरण, जगाचं पिक्चर सगळे बघताय ना, लेखक रायटर एक गोष्ट लिहितो, त्या गोष्टीमध्ये अनेक कॅरेक्टर लिहितो आणि प्रत्येक कॅरेक्टरचं ज्या त्या ठिकाणी काम असतं तो म्हणला अनेक एक्स्ट्रा काम करतो. हाय ते पण दुःख खरं आहे काय? तेवढंच काम आहे तुझं. प्रत्येकाविषयी लिहिले गेले जगित मूवी नाही ती आपल्या स्वतः आपली गोष्ट दिली ज्याच्यामध्ये तुम्हाला सनातन पुत्र हा. सनातन पुत्र म्हणजे काय? कधी न मरणारे, कधी न मरणारे पुत्र आहे माझं. उत्पत्तीमध्ये कोणी म्हणलेलं आहे की मरण नाही आहे या जगामध्ये. जीवनाचं झाड त्या वेगळं मागे होतं का? कारण की माझं जन्म कधी मरणार नाही. माझी साक्ष आहे. परमेश्वर मला पहिल्यांदा असं उभा केलं सगळं अक्षर रडू लागलो, कारण की माझी अपेक्षा नव्हती की मी असं उभा मी बोलू शकतो. परमेश्वर मला एक तुझा एक निर्णय तुझ्या असेल तर पापापेक्षा कोठ्यावधी पाप कर, कोठ्यावधी. पण तुझा एक निर्णय त्या निर्णयाचा मी आरोप करतो का? येशू तुमचा कोण आहे माझा? कोण? प्रत्येक कोण आहे तुमचा? प्रत्येक कोण? पिता आहे. फ्रेंड आहे माझा, जगामधला फ्रेंड आहे. जगामध्ये मित्राची गरज आहे आणि तो माझ्यासाठी जगातल्या मित्र सुद्धा लागला आहे. कोण होऊ शकत नाही तिथे तपासून निघते. बरोबर? तुला काय वाटतं? तो देव आहे माझा, जगदेव मानत नाही शिला, पण मी तुझा देव मानतो. किती मोठं तुला वाटतं? सांभाळ करणारा तुम्हाला सांभाळतो जरी जगाने नाकारलं. तुमचं प्रत्येकाचा अंतःकरण त्याच्यासाठी सांगा. तुम्ही तर असंच बसला काय? कोण तुमचं इश्यूचं ऐकत इंटरेस्ट नाही ज्याचं देवा प्रेम आज नाही उद्या परमेश्वर तुम्हाला असं संधी त्याला प्रत्येकाला उभा करणार. फिट करून फिट करून आणि मी अनुभव घेतो. आवला माहिती आहे आम्ही कसं होतो. प्रत्येकाच माहिती परमेश्वर आपल्या प्रत्येकावर प्रेम करतो. जी योजना महान आहे बोलू शकत नाही. विधिका तुम्हाला कोण माहिती आहे? रेनाड मोकी एका मेट्रिकला 75 लाख लोक असायचे. किती? पहिल्यांदा संदेश दिला फक्त 5 होते. आयुष्यातला पहिला त्यांनी संदेश दिला फक्त किती जण होते तिथं? 5 जण होते. तर परमेश्वर जेव्हा त्याला पूर्ण बोलवलं तेव्हा ते म्हणतात की माझा हात ऑर्डिनरी आहे, मी ऑर्डिनरी आहे, मी सामान्य माणूस आहे. माझ्याकडे असं वैशिष्ट्य नाही मी त्या स्वर्गातील पित्याची सुवार्ता सांगू शकतो. माझा हात साधा आहे तरी तो त्या साध्या हात आहे तुझं सार्वकालिक राज्य स्थापन शकतो. जगातला कोणी व्यक्ती ही किंमत हा मान देऊ शकत नाही. जग तुमची पोच बघतं, जग तुमची लेवल बघतं, तुम्ही कसा आहे, तुम्ही का आहे का गोरा आहे, तुमच्याकडे एवढं बघतं. परमेश्वर काहीच बघत नाही.
काहीच बघत नाही. परमेश्वर माहिती आहे तू नेमकं कोण आहेस, यावं नेमकं तू कोण आहेस, अभिषेक कोण आहे. का का माहिती आहे तू आपली किंमत करत नाही सोन्यासारखी. सोनं पायापाशी आहे स्वर्गात. तो म्हणतो येशू ह्यासाठी खाली आला नाही की तो देव आहे ते आमच्या पुढे ह्यासाठी आला नाही. स्वर्ग आपल्याशिवाय रिकाम आहे. काय आहे स्वर्ग आपल्याशिवाय. आपण बाप म्हणतो की त्याला बाप आपल्या लेकराशिवाय स्वर्गात राहू शकतं. येशू म्हणतो तिथं असंख्य घर आहे. मी जागा भरपूर आहे तुमच्यासाठी जागा करायचं मी परत येईल. काय येईल ह्यासाठी तुम्ही पाहिजे. मी फक्त मला ह्यासाठी मी बोलणार की मला सुद्धा परमेश्वर रोज कावतो, रोज कावतो ते ह्यासाठी कमी मला मी 2 तास संधी दिला मला कंटाळा तरी परमेश्वर मला कारण त्याला तो कधी कंटाळा माझा तरी कंटाळा या उद्या तिथे त्याला परत आला तो परमेश्वर मला गोष्टी बोलतो क्रांती घाला सकाळच्या पायामध्ये चप्पल जावा त्या गावाला मेजवानी द्या. का द्या मेजवानी. का का त्या गावाला मेजवानी. गावाचं काय सांग का मेजवानी का वाटतं मेजवानी गावाला का द्या. आज लग्नाचं गाव सगळ्यांना जेवण का देतं. प्रवेशाचं तसंच केलं गावाला मी जेवण का तुमच्या प्रत्येकाला कळावं तुम्ही वाट बघणारा परमेश्वर आहे. तुमच्या प्रत्येकाला कळावं तुम्ही हिची वाट बघितली तुमची सुद्धा आज वाट बघणार. वचन म्हणतं की ज्यावेळी दावीद राजाला मारला शाऊल मागं लागला होता तेव्हा शाऊलाचा पुत्र स्वतः दावीद राजाचं रक्षण करत होता. तेव्हा दावीद शब्द बोलतो पिक्चरमध्ये तो म्हणतो की स्त्रीच्या प्रेमाहून श्रेष्ठ तुझं प्रेम आहे. आपल्या मित्राला का माहीत आहे मला परमेश्वर कोण आहे. असा संदेश मला ते एकच सांगायचं. पावलाला बोलतो तो त्याला ओळखत नव्हता. तो तिचा छळ करत होता. त्याच्या मनासारखं वागत नव्हता. तो तिच्या लोकांनी मारत होता आणि काय त्याने मारलं सुद्धा. जेव्हा स्टेपला दगड मारली तेव्हा त्यांची दगड मारण्याचे कपडे घालणारा हा पाऊल होता. हे सगळं करताना पण परमेश्वर तेव्हा प्रेमच करत होता. ज्यावेळी जॉन वेस्ली देवाची महान सेवक ऐकला ती घोड्यावर सुवार्ता प्रसार करणार आणि जेव्हा ती सुवार्ता प्रसाराला निघली तेव्हा त्यांना घोड्यावर रेषेने ओळख जातो. एशिया खंड त्यांनी हलवून टाकला भयानकरित्या. हलवून सोडला त्यांनी एकट्या व्यक्तीनं का बुक्काच करून टाकला ती सुवार्ता केली. एकलीच त्याचं निधन झालं आणि तिची छोटीशी खोली होती आणि त्या खोलीमध्ये त्यांची काही गोष्टी होती आणि एका ख्रिश्चन मिशनरी कॉलेजची पोरं तिकडे नेली. चला तुम्हाला जॉन वेस्लीचं घर दाखवतो. या देवासाठी महान काम केलं. देवासाठी देवाच्या महान उपयोगात आणलं की 38 पोरं घेतली. खोलीमध्ये तिची ट्रक होती, त्यांचे कपडे धुले होते, त्यांचं सामान होतं आणि एक कोपरा होता. त्या कोपऱ्यामध्ये 2 खड्ड पडले होते चौघ. सर हे काय आहे मुलं म्हटलं. ते उगा म्हणले असते ते जॉन वेस्लीच्या गुडघ्याची ठसा आहे फरशीवर. ती एका जागेला 5-5 तास बसून त्या फरशीमध्ये खड्डा पडला होता. खड्डा पडला सगळं दाखवलं बिलकुल सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळे निघाले. अर्ध्या वाटत पोचले. 38 म्हटलं एक मोठा मागच राहिला. कुठं आहे तर एक सर तुम्ही जाऊ पुढं बसला बसला तुला जाऊन घेऊन येतो घ्यायला गेलो. 11 वर्षाचा मुलगा जॉन वेस्लीच्या गुडघ्याच्या ठसण्यामध्ये आपल्या टस्त घालून प्रार्थना करतो. अडवलं नाही ते सगळं. 10 मिनिटं प्रार्थना केली. 10 मिनिटं प्रार्थना केली आणि प्रार्थना झाल्यावर तू अशी काय प्रार्थना केलीस.
त्याची काय प्रार्थना केला देवाकडे हे मागितलं ज्या प्रमाणात जेव्हा मी स्त्रीचं वापरलंच मी एवढं मोठं संजीवन रिवायवल आणलंच त्याच प्रमाणात माझ वापर करून माझ्या रिवायवल तो 11 मुलगा कोण होता तुम्हाला माहिती लिग्राम 194 दिवसात तिथं नास्तिक देश आहे त्या नास्तिक दिवसामध्ये ख्रिस्ताचा सुवास पहिला मोठ्या मोठ्या राष्ट्रपतींनी जास्त सुवास बिलिग्राम होता जगात सगळ्यात जास्त ज्यांना आवड मिळाली ख्रिस्ती प्रचार केला हा बिलिग्राम होता जेव्हा त्यांना पहिल्यांदा बोलवलं त्यांना आवड होती सेवा करायची पण त्यांचं असे का समुद्राच्या काठात टाकत होता की आणि त्या जागेत तिथे राहायला होते आणि त्यांच्या पलीकडचं नारळाची भरपूर झाडं होती त्यांचा लहान संदेश म्हणून ऐकणार ते त्या टाकलं जाणार आणि नारळ झाडाला संदेश सांगणार नारळ झाडाला आणि लाखो नारळ झाड होते त्यात परमेश्वर त्यांना 75 लाखांमध्ये उभा केला तुमचं संधी त्या दगडाचं ते प्रामाणिक असेल ना तुम्ही मेहनत करणार आपलं स्वप्न येत आहे कारण की आपली आपण स्वर्गदेवर आहे स्वर्ग पाठवर आहे त्याची विचार सुद्धा तेवढीच गोष्ट ते की मी तुझ्यासाठी काय करतो पाहून त्या दिवशीपासून की जगण्यास मला ख्रिस्त त्या दिवशीपासून आणि शेवटला सगळी सुरुवात करून होतो की मी माझी धावपळ विश्वास राखला आहे का म्हणला कमिटमेंट आणि पावला टाकून एक व्यक्ती ख्रिस्ताला आला तरुण मुलगा आपल्या व्यक्तीमध्ये आहे एक वचन बोलतो आता जोपर्यंत तुझ्याकडे जेवढे ख्रिस्ती विश्वासी तू बघतोय ती मोठी आहे तुझ्यापेक्षा पण तू त्यांच्यासाठी आदर्श हो आज तुमच्या मंडळीला या मंडळीला जगातल्या मंडळीला आपल्याकडे आदर्श घेतला पाहिजे आल्याचे आदर्श सगळ्यांना माहिती आहे जेव्हा ते मरण पावलीत ना तेव्हा तिने म्हटले की माझं पेटीच्या बाहेर हात काढा फक्त 5-10 मिनिटं पेटीच्या बाहेर हात काढा पेटीच्या आणि जेव्हा हात काढता एक शब्द बोलला की मी जगाला एवढं सगळं मिळवलं पण मी जाताना एक गोष्ट घेऊन बरोबर जात नाही ते का गोष्ट बोलला तिने एक वाक्य बोललं मी जे राज्य मिळवले ते कदाचित सफल म्हणजे येशू ख्रिस्ताला मिळाले ते सारपणे किती झाले का मी तलवारीने मिळवले तिने प्रीतीने मिळवले ज्यावेळी रेणामध्ये परमेश्वर पहिल्यांदा निवडलं रेणामध्ये म्हणतात माझी कोण वाट बघत नव्हतं की मी त्यांना सांगेन कुठला तो मोठा प्रचारक यायला लागला आफ्रिका माझी वाट बघत नव्हतं 5च लोक कुठे इंटरेस्ट होते सुवार्ता ऐकायला ते पण माझं कुटुंब 5च लोक बदल परमेश्वरनं एवढा डॉक्युमेंटरी मिळली माझी देवाचे महान सेवक आहेत त्यांचं नाव त्यांचं मी स्टेज शेअर करायला मिळालं त्याचं ते बोलायला मिळालं 2 सेवक एक मार्क त्रिभुवन नारू थॉमस त्याचं मी हॉटेलवरून माझ्या गावचं स्वप्न कुठं लागलं तिने एक गोष्ट बोलली हे जो समय चालला की नाही आत्ताचा या समयामध्ये हात वर करणारा कोण नाही देवाच सगळ्यात हात करा की माझ्यासाठी कोण जाईल पण असा जरा मुलगा पाहिलाय तू देवाचा हात खाली कर परत हात पसरायचा नाही माझ्यासाठी कोण जाईल तू सांगायचं ते मी जाईल जेव्हा बडे भाया पहिल्यांदा आले बिहारमध्ये हिंदी येत नव्हतं आपली भाषा येत नव्हती कोण ओळखत नव्हतं 21 वर्षाचा मुलगा बिहारला ज्या बिहारला मिशनऱ्यांचं कब्रस्तान होतं मिशनऱ्यांचं कब्रस्तान एकटा पायजामा होतं ते नाकाच ते पाणी रस्त्यावर तिथलं पाणी पित इंजिनियर पण बोलतात सगळं सोडून आलं जेव्हा परमेश्वर हात मारला पुन्हा झाड सोडलं 5च्या 4 महिने त्यांची जबाबदारी आहे परमेश्वराने एकच शब्द बोलला बिहार को जाओ
बडेबडा म्हणली त्यांचा पगार मी देतो पण दुसऱ्या कोणाला पाठव, माझ्या बहिणीची माझ्या जबाबदारी आहे. पण परमेश्वर म्हणला बडे भाई तू नाही तू कोणी नाही. एक दिवशी मी मिटिंगला एका ठिकाणी गेलो आणि नंतर मिटिंग सगळ्या रात्री एका ग्राउंडमध्ये असं फिरत होते. 13 पडलो तुला बिहारला जायचं. त्या मिटिंगमध्ये येतेच ते डोक्या वाटतं बिहारला जा बिहारला जा बिहारला बिहारला जा. आणि त्यावेळी रात्री त्याला मी जाणार नाही. माझ्या कुटुंबाची मला जबाबदारी अपेक्षा आहे, त्यांची कधी इच्छा आहे. 2 डोळे दिसले ते डोळ्यातलं पाणी त्यांच्या अंगात त्यासाठी डोळे मी आज पण बघितला पडले. आणि ते एकच शब्द तू नाही कोण नाही. त्या काळी कोण नाही तू नाही तर कोण नाही. बाबडे शब्द यशात की मी येत मला पाठवून जाईल. एकटा पाहिजे म्हणून सायकल घेऊन आली बिहारमध्ये. म्हणजे बिहारमध्ये पहिल्यांदा आली कोण ओळखत नव्हतं. अनेक माणसाने मारलं 120 लोकांनी त्यांना मारलं. एक वेळ अशी आली काहीतरी दुसरी करायला गेली एका व्यक्तीने बंदुका टाकून म्हटलं लग्न झालं लग्न झालं खान शब्द बोला तो त्या लहान मित्रांनी काय केलं असं. परमेश्वराने एवढा महान उपयोगात असतो जे विरोध करतील ना तेच त्याच्या मित्राचे नंतर रक्षण करायला लागले. आज बिहारमध्ये जर तुम्ही गेला जेव्हा बडे भाई आम्हाला सांगत होते बायबल कॉलेजला असताना सगळ्या गोष्टी आम्ही हातून घेऊ ते विचार त्याच्या कोणाचा माझं पण नाही. जेव्हा बिहारमध्ये आज लाखो युनिव्हर्सिटी त्यांनी बायबल कॉलेज केलं नाही. आज त्याच्या लाखो शेकडो बायबल कॉलेज आहेत. सिद्धार्थी शेकडो दवाखान्यात बडे भाईंची शेकडो दवाखाने काहीच परमेश्वर ठेवलं नाही. जे तुम्ही पेरणार ते परमेश्वर तुम्हाला दुप्पट देणार आणि इथंच देणार. आज तीच गोष्ट मला सांगायची आहे. आज मला वाटलं नव्हतं मी सांगितलं म्हणजे मी आज प्रॅक्टिस जाणार परमेश्वराची इच्छा होती. परमेश्वर तेच करतात नाही आपल्यासाठी. तो सतत आपल्याला हाक मारत असतो कधी आपण आपण तेच परमेश्वर माझ्याशी बोलावं बरोबर स्पष्ट बोलावं जास्त इच्छा आहे बरोबर. का बोलतो तो स्पष्ट बायबल कॉलेज असं माझी एकच प्रार्थना असेल तू स्पष्ट बोल. ज्या देवाला आरामाशी बोलला आपण आमचीच का बोलू शकत नाही. पण काय तो काय आमच्यामध्ये त्याची एक आवाज आहे. तुम्ही जगाच्या आवाजामध्ये एवढा व्यस्त झालायचा तुम्हाला माझा आवाज तो ओळखत नाही. ओळखत नाही तुमचा आवाज. एकदा 10 मिनिटं साईडला या बस उडवली बसले 10 मिनिटं बसलो 20 मिनिटं बसलो आवाज 1.5 तास झाला आवाज नाही. 2 तास झाला आवाज आला. 2.5 तास निघून गेलं. संध्याकाळ झाली दुपारी 2ला बसलो होतो. रात्रीचं 7 वाजता एक आवाज नाही. देव का बोलतो एक शब्द आहे एकच मी शब्द आहे. तू एक ऑब्झर्व केलंस आतापर्यंत तू कधीच माझ्यासाठी बसला नव्हता ना माझ्यासाठी तू इतकं तास दिलास. आज तेच बसला आजपर्यंत माझ्यासाठी 1 मिनिट न बसणार तुला माझ्यासाठी 2 ते 7 वाजतापर्यंत बसला. त्यापेक्षा मोठी गोष्ट मला हे संदेश मला पण बोलतो मला पण लागू होतो त्याला प्रत्येकाला लागू होतो. कारण की मी स्वतः मुलगा आहे म्हणून युथ आहे म्हणून मी तुमच्या भावना मी सांगितलं की परमेश्वर आपल्याकडनं कोणती अपेक्षा ठेवतो. म्हणजे मला कळालं ते प्रत्येकाला माहीत आहे सांगायची गरज नाही. फक्त एकच करूया तिथं लावून द्या तुम्ही जाईल मला वापर. मी ज्या ठिकाणी काम करतो कॉलेजमध्ये असेल मला वापर मला चालतं. जेव्हा मला बघतील तेव्हा म्हणतो की आम्ही सांगा. जेव्हा पेत्र तोच होता जो मासे पकडणारा होता पण जेव्हा येशूचा संधी भेटला तेव्हा त्याला जगाचा धंदा परत करण्याला बघायला लागलं. आधी कोण तिच्याकडे फरकत नव्हतं पेत्राकडं पण जेव्हा देवाने निवडलं तेव्हा त्या सावलीमध्ये पेत्राने ठेवायला लागलं. सावली पेत्राची पडा म्हणून अपेक्षा करायला लागली. आज जगाला देव बघायचा आहे आणि देवाला आणि आपल्या देवाला देव आपल्यातून दाखवायचा आहे.
जगाला देव बघायचा आहे तेव्हा आपल्यामधून रिवाज करतात. पवित्रात्मा आपल्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये नाही चालत. अपेक्षा आपल्याकडे नाही. स्वर्गामध्ये असेल की देव तुझ्या अपेक्षा हुशार आहे, तर त्याची अपेक्षा आहे की मला तुझ्याकडून काय पण म्हणू. आपण प्रार्थना करू. स्वतःचा महान परमेश्वर देव, या वेळेसाठी आभार मानतो. या समयासाठी तुझी उपस्थिती परमेश्वरा महान आहे, तुझी दया महान आहे. 100दा जरी आपल्याला नाकारलं देव बाप्पा, आम्ही आमच्या जगी अडचणीमुळं समस्यामुळं आमचं माइंड किंवा विचलित होतं परमेश्वरा, आणि काही वेळा आम्ही तुझ्या योजनेपासून लांब जातो. ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बोलवले, जो उद्देश आहे त्याकडे मी नजरअंदाज करतो. पण जर मी नजरअंदाज केलं तर ते काम कोण करेल देव बाप्पा? ते परमेश्वरा आज मी पुन्हा बोलतो की मी इथं आहे, मला पाठव, मी तुझं काम करेन. जेव्हा उद्यापत्र परत आला देवा, आज मी तुझ्याकडे पुन्हा येत आहे. तुझा सहवास, तुझी उपस्थिती मला पुन्हा दे. कदाचित या जगामध्ये माझा अंत कधी आहे मला माहीत नाही, पण जे काम केलेस मी पूर्ण करून पावला तर नाही की मी माझी धाव पूर्ण केली आणि विश्वास राखलाय. एक कमिटमेंट जीवन जगण्याची सहाय्य कर. तुझ्या असंख्य प्रीती करण्यासाठी मदत कर. तुझ्यावर प्रेम करतो परमेश्वर, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. तू आम्हाला बदल. ज्याप्रमाणे तू दाऊदचं परिवर्तन करून टाकला देवता, त्याने असंख्य एवढं मोठं पाप केलं होतं परमेश्वरा, तरी तुझं बोलतोस की तू माझ्या मनासारखा आहेस. आधी साक्षी आमच्या जीवनाची तू दे. वेळेसाठी आभार की तू माझ्याशी बोललास आणि मला एक संधी दिलीस. माझी पात्रता नसताना परमेश्वर तू माझ्या वेदीत उभा केली, तुझा आभार मानतो. जर नंतर काही चुकीचे शब्द गेले असतील तर माफ कर पडे. तो आम्हाला समजून घेतल्यास मी आभार मानतो. येणारे संपर्क तुझ्या हाती सोपवतो. आणि जे बी पेरले जेव्हा आमच्यामध्ये ते सैतानाला घेऊन जाऊ नये म्हणून ते पवित्र आत्म्याचं रक्षण कर. आणि ते लाखो हजारो फळ येऊ दे आणि ते फळ अनेक जगातल्या लोकांसाठी उपयोगाचं कारण होऊन दे म्हणून तू सहाय्य कर. येणारे संपूर्ण मी तुझ्या हाती सोबत प्रार्थना उद्धार करणारा प्रभू येशू ख्रिस्त च्या गोड आणि पवित्र नावामध्ये तुझ्याने प्रार्थना केली आहे. थँक्यू.